बंजारा स्पेशल बंजारा सळोई। तर त्याच्यासाठी आता आपल्याला आधी मसाले वाटून घ्यायचे आहे। तर याला आपण आता बाजूला ठेवून देऊ। तर आधी आपण मसाल्याची तयारी करू। मसाल्यासाठी मी इथे घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही इथे घेतलेले आहे मी कांदा भाजून घेतलेला आहे, 2 कांदा आहे। इथे आहे आलं लसूण मिरची। आपल्याला याचं एक वाटण तयार करायचं आहे आणि नंतर मी इथे सगळे सुके मसाले काढलेले आहेत जे की आपल्याला सळोई मध्ये लागणार आहे। आणि हे सगळे सुके मसाल्याने आपली सळोई लाजवाब लागणार आहे। तर स्पेशल सुद्धा मी याच्यामध्ये बंजारा मसाले टाकणार आहे। तर ते मी काय टाकणार आहे त्याच्यासाठी तुम्ही लाईव्ह बघा। तर चला आपण आता मसाल्याची तयारी करू। तर इथे आता न्या आपल्याला मसाले सगळे बारीक करून देणार आहे। तर ये न्या मसाले आपल्याला बारीक करून दे, तोपर्यंत मी मटण धुवून घेते। आपली वजरी आता स्वच्छ धुवून झालेली आहे, आपल्याला बस मटण धुवायचं आहे। ते आपल्याला सळोई बनवायसाठी ना भांडे जरा जास्त लागणार आहे। तर इथे मी मटण धुवून ठेवलेलं आहे। आता मी आपल्याला सगळे मसाले बारीक करून देत आहे। ते आपल्याला मसाले बारीक करून देत आहे। आता इथे आपलं झालेलं आहे, हे आहे फुटाणे बारीक करून घेतलेले आहे। आता इथे आपण खोबरा सुद्धा भाजलेला आहे। तर आपण एक वाटण तयार केलेलं आहे, आपल्याला सळोईमध्ये टाकायचं आहे। जरा स्पेशल ते पण एकदम पावसाळ्याची, आणि पावसाळ्यामध्ये ना सळोई खायला खूप चवदार लागते। आणि खूप सारे लोकांची कमेंट सुद्धा होती की ताई एकदा बंजारा सळोई बनव। आज तुम्हाला ना मी लाईव्ह मध्ये दाखवत आहे बंजारा स्पेशल सळोई कशी बनवतात। आणि खूप सारे लोकांना खूप जास्त आवडते पण बंजारा स्पेशल सळोई। तर आता चला आपलं सगळं वाटणची तयारी झालेली आहे। आता आपल्याला तडका द्यायचा आहे। तर आपण वजरी तर आधीच शिजवून घेतलेला आहे। तर हे बघा, हे सगळं आपल्याला सामग्री लागते आपल्या बंजारा स्पेशल सळोई मध्ये। तर आपल्याला इथे आधी तडका द्यायचा आहे। तर आपण आता कढईमध्ये तडका देऊ। तर इथे मी कढई ठेवलेली आहे। आता कढईला आपण स्वच्छ धुतलेले आहे। आता ह्या कढईमधलं आपलं पाणी एकदम सुकून गेलं तर त्याच्यानंतर आपल्याला तेल टाकायचं आहे। तर आपण इथे आता वजरी आतरल्यानं स्वच्छ धुवून गरम पाण्यामध्ये अर्धी उकळून घेतलेली आहे। तर आपल्याला आता मटण वेगळं शिजवून घ्यायचंय। तर आता मी याच्यामधून मटण ना कुकरमध्ये शिटी लावून घेते, कारण याच्या कढईमध्ये मटण शिजायला थोडा वेळ लागणार आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला कुकरमध्ये शिटी काढून घ्यायची आहे, 2-3 शिट्या। न्या आहे माझ्या हाताखाली मला द्यायसाठी पाणीला। तर आपण बाजूच्या गॅसवर ना मटण शिजवून घेऊ, तोपर्यंत आपण इथे सळोईची तयारी करून घेऊ। थोडं हळद मीठ टाकून 3 शिट्या काढून घेऊ आपण मटणाची। केला आहे मी लाईव्ह वरती। अच्छा ताई साहेब कसे आहात आपण? मी खूप छान आहे, तुम्ही कसे आहात? चला तुम्हाला मी ना लाईव्ह मध्ये सळोई दाखवत आहे बंजारा स्पेशल। तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे। तर आपल्याला इथे थोडस जिरा टाकायचं आहे। इथे आपल्याला थोडस कढीपत्ता, आता आपल्याला टाकायचं आहे अद्रक लसूण वाटण। आता आपण याला छान परतून घेऊ। आता आपल्याला टाकायचं याच्यामध्ये भाजलेला कांदा। आता आपल्याला कांदा लसूण छान परतून घ्यायचं आहे। थोडस तेल कमी वाटायला, तर सळोईमध्ये ना थोडं तेल जास्त लागते मसाले सगळे आपल्याला परतून घ्यायला। तर इथे मी थोडस तेल टाकलेलं आहे। तोपर्यंत आपल्या बाजूच्या गॅसवर आपल्या मटणला शिटी लावलेली आहे। वजरी तर आपण स्वच्छ उकळून घेतलेली आहे। तर आपले इथे मसाले भाजले गेले ना कांदा लसूण, तर आपल्याला सगळे सुके मसाले टाकायचे आहे। आता इथे कांदा लसूण पण भाजलेला आहे। आता आपण याच्यामध्ये मसाले टाकू सुके। इथे मी अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे। इथे अर्धा चम्मच जिरा पावडर आणि अर्धा चम्मच धनिया पावडर। सळोईमध्ये मेन हे दोन्ही जाते, तरच आपल्या सळोईला खूप जास्त चव येते।
ते आपल्याला टाकायचं आहे जिरा पावडर आणि धनिया पावडर. इथे आपलं घरगुती काळा मसाला जे बंजारा स्पेशल आहे. इथे आहे कांदा लसूण मसाला. इथे आहे आपली घरगुती म्हणजे आपली शेतातली मिरची, त्याचा आपण इथे मिरची पावडर टाकत आहोत. ही खूप जास्त तिखट आहे म्हणून मी इथे अर्धा चमच घेतलेली आहे. हे आपल्या सोळीला कलर यायसाठी इथे मिरची पावडर टाकत आहे, कलर साठी. आता आपल्याला हे सगळे मसाले परतून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये ओजरी, अक्कर आणि दूध. मटनला आपल्याला अजून वेळ आहे, तोपर्यंत आपण हे सगळे मसाले आपले ओजरी अत्तर मसाल्यामध्ये परतून घेऊ. अजून त्याच्यामध्ये खूप सारं आपल्याला टाकायचं आहे बाकी. आपण आता तेलामध्ये परतून घ्यायलो. सोळी कोणाकोणाला आवडते चला पटापट कमेंट करा. तर इथे मी आता सोळी बनवलेली आहे. अजून आपल्याला भरपूर याच्यामध्ये मसाले टाकायचे आहे. तर आपण इथे तेलामध्ये 5-10 मिनिटं न परतून घेऊ. तर इथे आपले मसाल्यामध्ये ओजरी आता टाकून दिलेले आहे. आता आपल्याला इथे 2 मिनिटासाठी इथे झाकून ठेवायचं आहे प्लेटनी. खूपच छान आपल्या सोळीला कलर सुद्धा आलेला आहे. तुम्हाला आवडते का रामचंद्र दादा सोळी खायला आवडते का? चला कमेंट करा. तर मी इथे मीठ टाकत आहे चवीनुसार आणि 10-15 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. नंतर अजून आपल्याला याच्यामध्ये अजून मसाले, अजून याचं काहीतरी राहिलेलं आहे. जे मेन आहे सळईचं काय ते टाकायचं राहिलेलं आहे. सळई कशामुळं बनते हे आपलं मेन मेनू राहिलेलं आहे, याच्यामध्ये टाकायचं. तर आता आपल्याला थोडंसं पाणी टाकून 15 मिनिटं याला शिजून घ्यायचं आहे. रामचंद्र 2022-23 हे बघा मित्रांनो, मी इथे भाकऱ्या भाजत आहे आणि इथे मी भाकऱ्या थापत आहे. आणि हे भाकऱ्यानं थंड्या पाण्याचे आहे. आज आम्ही बनवलेले आहे ते बंजारा स्पेशल सोळी. काळ्या मसाल्याचं वाटणचं मटण रस्सा झणझणीत आणि त्याच्याबरोबर बनवत आहे मी ते भाकऱ्या, टमटमीत भाकऱ्या. हे बघा भाकरी कशी फुगती आपली, बघू शकता मित्रांनो, एकदम टमटमीत. हात सुद्धा लावला नाही मी तरी आपली भाकरी, कारण मला पण 25 वर्षाचा अनुभव आहे त्या भाकऱ्यामधून. 25 वर्ष झाले मित्रांनो मला याचा अनुभव आहे मला भाकऱ्याचं. ऑटोमॅटिक माझ्या भाकऱ्या थंड्या पाण्याच्या भाकऱ्या टमटमीत फुगत आहे. हे बघा कशी आपली पुरी सारखी. आणि तुम्हाला वाटत असेल चपातीचं आहे, नाही ज्वारीच्या पिठाचं आहे ना साई? नानी भाकऱ्या खूप छान करते ना? छान करते ना नानी भाकऱ्या? आणि घरचे लोक पण म्हणतात की तुझ्या भाकऱ्या खूप छान जमतात, अशा भाकऱ्या आम्हाला कधीच जमणार नाही. माझी ननदबाई पण म्हणते की तुझ्या भाकऱ्या खूप वेगळ्या असतात, खूप टमटमीत आणि एकदम पांढरे शुपत. अशा भाकऱ्या आम्हाला कधीच जमणार नाही. हे बघा मित्रांनो आपल्या एकदम टमटमीत भाकऱ्या. खूप गरम आहे हे, बघू शकता मित्रांनो, युट्यूब फॅमिली बघू शकता. हे बघा आपल्या टमटमीत भाकऱ्या झालेल्या एकदम टमटमीत. खूप गरम आहे मंडळी. आता आपली सोळी झालेली आहे तयार. तर आता आपण टेस्ट करून बघू की कशी झालेली आहे. तर चला, तर आपण सोळी सुद्धा बनवलेली आहे, भाकऱ्या सुद्धा बनवलेल्या आहे. आता आपण टेस्ट करून घेऊ. चला चालू आहे. हो. ही आहे सोळी, बंजारा स्पेशल रविवार सोळी. तर इथे मी सोळी बनवलेली आहे. तर आपण आधी टेस्ट करून घेऊ. तर याच्यावर आपल्याला थोडंसं निंबू पिळून घ्यायचं आहे. हा 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 हा, काय भारी झालेली आहे ना. आणि ही आहे आपलं एकदम ताजी चुलीवरची तर नाही पण गॅसवरची भाकरी. आणि तुम्हाला माहिती आहे का मंडळी, मी इथे मटणाचा रस्सा सुद्धा बनवलेला आहे. आ हा हा हा, काय कलर आलेला आहे ना आपल्या मटणाच्या रस्स्याला. वाव, काय भारी आलेला आहे ना. एकदम हॉटेलपेक्षा भारी, एकदम घट्ट आणि तरी तर खूप छान आलेली आहे.
असं बघूनच तोंडामध्ये पाणी येत आहे. तर चला आपण थोडीशी मटणाची भाजी सुद्धा घेऊ. इथे मी वाटी घेतलेली आहे आणि मी इथे मटण पण घेते. मला मटण खूप जास्त आवडते. ते रस्सा घेते, थोडीशी तरी घेते. चला आता आपण टेस्ट करू मटणाची भाजी, रस्सा आणि मटणाचं. आणि आधी तर मला सोळी खाऊ द्या, कारण मला सोळी खूप जास्त आवडते. निंबू टाकून दिलेलं आहे. अरे 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 बाप रे बाप, काय सोय झालेली आहे ना, खूप भारी. चला लवकर मी इथेच आता ठेवते, कारण मला खूप जास्त त्याला बघूनच भूक लागलेली आहे. आणि रस्साना मी तुम्हाला पिऊन दाखवते, खूप गरम आहे. रस्सा तर त्याच्यापेक्षाही भारी झालेला आहे. मंडळी, आपल्या सोळी आणि मटणाच्या रस्साचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.